वीज ग्राहकाला वीज बिल कमी येण्याचा आमिष दाखवून स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करत वीज चोरीला मदत करणाऱ्या एका तरुणावर जिल्हा पेठला गुन्हा दाखल करण्यात आला. पवन दिगंबर कांडेलकर वय अंदाजे 22 ते 24 वर्ष असं संशयिताचं नाव आहे. महावितरण शनीपेठ उपविभागात नव्यानं बसवण्यात आलेल्या स्मार्ट मीटरद्वारे वीज चोरी सुरू असल्याची गोपनीय माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार 5 ऑगस्ट रोजी महावितरण पथकानं कांचननगर येथील पंढरी ओंकार येशे यांच्या घरी पंचांसमक्ष तपासणी केली. तपासणी दरम्यान स्मार्ट मीटर बायपास करून थेट वीज वापर सुरू असल्याचं उघडकीस आलं. या पथकात सहाय्यक अभियंता नितीन तायडे, प्रधान तंत्रज्ञ संतोष पाटील आणि वरिष्ठ तंत्रज्ञ निलेश चौधरी यांचा समावेश होता. वीज ग्राहकानं चोरीचे 1,000 रुपयांचं देयक तत्काळ भरल्यानं व हा प्रकार तडजोडपत्र असल्यानं ग्राहकावर कारवाई टळली. मात्र महावितरणच्या मालमत्तेशी छेडछाड करणं आणि शासनाचा महसूल बुडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीवर कायदेशीर बडगा उचलण्यात आलाय. भारतीय विद्युत कायदा 2003च्या कलम 138 अन्वये सहाय्यक अभियंता नितीन तायडे यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पवन कांडेलकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. 2,000 रुपयांचा आमिष वीज वापरकर्ते रवींद्र पंढरी येशे यांनी दिलेली लेखी जबाबानुसार 27 जुलै रोजी आरोपी पवन कांडेलकर हा जुने मीटर बदलून नवीन स्मार्ट मीटर बसवण्यासाठी आला होता. त्यानं सेटिंग करून वीज बिल खूप कमी येईल असा आमिष दाखवला. ग्राहकाचा विरोध असतानाही त्यानं ग्राहकाकडून 2,000 रुपये उकळले आणि मीटरमध्ये छेडछाड केली. द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, मुंबई.